नमस्कार, मी विलास बडे। आपण पोहोचलोय पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये। बारामती हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्या समोर 3 अक्षर येतात, पवार। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि विकासाचं रोल मॉडेल म्हणजे बारामती। पण राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भाजपनं पहिल्यांदा आव्हान दिलं। ते आव्हान त्यांना पेलता आलं नाही, पण विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला खिंडार पाडण्यासाठी भाजप सज्ज झालंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज बारामतीतल्या तरुणांचं नेमकं मत काय जाणून घेणार आहोत युथ कोर्टच्या माध्यमातून। आपण पोहोचलोय बारामती शहरातल्या टीसी महाविद्यालयामध्ये। हे टीसी महाविद्यालय बारामतीच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं योगदान या महाविद्यालयाचं आहे आणि याच महाविद्यालयात भरलंय आजचं हे युवकांचं न्यायालय अर्थात युथ कोर्ट। माझ्या उजव्या बाजूला जे सगळे विद्यार्थी बसलेत ते विरोधी पक्षाची भूमिका मांडणार आहेत, तर डाव्या बाजूला सगळे विद्यार्थी बसलेत ते सत्ताधाऱ्यांची बाजू मांडणार आहेत। आणि आजच्या या युथ कोर्टाचे न्यायाधीश म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर मुरुमकर सर असणार आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। हे न्यायालय अर्थात युथ कोर्ट सुरू करण्यास मी संमती देत आहे। कोर्टाची कारवाई सुरू करताना सुरुवातीला आपण सत्ताधाऱ्यांकडे जाऊया आणि जाणून घेऊया की त्यांना सत्ता नेमकी कशासाठी हवी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विरोधाचं राजकारण न करता बारामती तालुक्यात विशेषतः 36,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि आमच्या टीसी कॉलेजमध्ये फीमध्ये सर्वात गरीब विद्यार्थ्यांना फी कमी आहेत। विशेषतः आमचे FY SY TY तर विद्यार्थ्यांना 2,000 फी आहे आणि तेच पवार कुटुंबियांच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये गेलो तर 16,000 17,000 20,000 अशी फी आहे। सत्ताधारी पक्ष म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण मुळात या आपल्या बारामती तालुक्यात म्हणता तसेच महाराष्ट्रात म्हणता किंवा भारतात म्हणता कितीतरी शेतकरी आज कर्जमाफी पासून वंचित आहेत, तर सत्ता कुणाला मिळायला हवी? प्रथमतः सरकारने आपले 370 कलम रद्द केलं, याचं मी अभिनंदन करते। परंतु मी एक सांगू इच्छिते की जरी या सरकारने 370 रद्द केला असेल तरी इतरही समस्या आहेत त्या अजून सोडवल्या गेलेल्या नाहीये। अब की बार मोदी सरकार म्हणून लोकांना फिरवलं, लोकांकडनं मतं घेतली, परंतु एवढ्या 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अजूनही लोकसंख्या बेरोजगार का आहे? तरुण एवढे शिक्षण घेऊन बाहेर पडतात, पदवी घेऊन बाहेर पडतात, तरी सुद्धा तरुणांच्या हाताला नोकऱ्या नाहीत। हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचप्रमाणे आपण बघतो आपल्या देशाला दहशतवादासारखा जो समस्या आहे ती सारखी भेडसावत आहे। या सरकारने 370 जरी कलम रद्द केला असला तरी दहशतवादाकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे। केवळ 370 रद्द करून दहशतवाद संपत नाही। 370 जे कलम आता रद्द झाले त्यामुळेच आपला भारत देश पुढे जाणार आहे। जम्मू काश्मीर हा मुख्य प्रवाहात येणार आहे आणि आता ठिकाणी बघितलं गेलं तर 370 कलमामुळे भारत देश आणि जम्मू काश्मीर हे वेगळं मानलं जात होतं आणि तिथला जो आपले MP होते म्हणजे आपले लोक खासदार होते त्यांनी सुद्धा आपल्या सरकारचं कौतुक केले आणि मोदी है तो मुमकिन है, बाकी कुछ भी नहीं है। हां सर, नोकऱ्या बऱ्याच आहेत पण नोकरी कुणाला मिळते? ज्याकडे टॅलेंट आहे, स्किल आहे त्यांनाच। आता ज्याकडे टॅलेंट नाही, स्किल नाही आहे त्याला नोकरी कशी द्यायची? आणि आता जे बोलतात विरोधी पक्षातून ते म्हणतात नोकरीचा प्रश्न आहे। तर आता नोकऱ्या आहेत पण ज्याकडे काही कमतरता आहे, ज्याकडे पूर्ण म्हणजे ती नोकरी मिळवायची ताकद आहे त्यांना नोकऱ्या दिल्या जातात, ज्याकडे काहीच नाही त्याला नोकरी कशी द्यायची? ज्यांच्याकडे आताच आमचा सहकारी असं म्हटलं की नोकऱ्या आहेत पण आधीचे 6.5 लाख कंपन्या आज इथं बंद पडल्यात आणि त्यात जे काम करत होते कर्मचारी
ते कर्मचारी टॅलेंटेड नव्हते असं म्हणता येणार नाही. त्यांच्या टॅलेंटमुळेच त्यांना तिथं नोकऱ्या मिळाल्या होत्या. आणि नोकऱ्या मिळाल्या असून सुद्धा जर 6.5 लाख कंपन्या बंद पडत असतील तर इथं रोजगाराचा प्रॉब्लेम नक्कीच आहे. आणि आज इथं गरिबी हटावचा नारा दिला जातोय भाजपच्या सरकारकडून. आज इथं 230 मिलियन जनता रोज उपाशी झोपतीये. मग गरिबी हटावचा नारा ना तुम्ही देऊच शकत नाहीये. मुस्लिम महिलांचा जो विषय होता इतका वर्ष 70 वर्ष जरी झाले आपला तो आपले ते 3 तलाक होतं ते आपलं रद्द झालं नाही. ते मोदी सरकारने करून दाखवलं. आणि देवेंद्र फडणवीस सरकारने कालच जी घोषणा केली आपली ते ग्रीन वॉटर जी मराठवाड्यात जी योजना सुरू होणार आहे आजपासून आता त्याचं काम आता सुरू होणार आहे. त्यामुळे मराठवाडा आपला दुष्काळी भाग आता घोषित होतो. तो आता दुष्काळमुक्त भाग महाराष्ट्रात होणार आहे. आज भारतासारख्या देशामध्ये भाजपची एक हाती सत्ता येते. कलम 370 जर आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये शेवटची तरतूद अशी आहे की जर विधानसभेने तो कायदा जर हटवायचं मंजुरी दिली तरच तो कायदा हटू शकतो. मग जर आज एक हाती सत्ता असल्यामुळे भाजप जर तो कायदा आपणच स्वतः घेत असेल तर लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होत नाहीये का? सरकारनं कर्जमाफी केली पण हिथं बसलेल्या सभागृहात सगळी शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. हिथं बसलेल्यांपैकी किती टक्के शेतकऱ्यांच्या मुलांना त्या कर्जमाफीचा लाभ झाला हे विचारून बघा एकदा. माहिती अधिकार कायद्यात बदल केला कुणाला विचारून केला? परत 370 कलम रद्द केला, मान्य आहे, चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे. पण किती जणांना विश्वासात घेऊन केला? हे सगळं निर्णय घेतल्या ते हुकुमशाह पद्धतीने घेतल्या. ते भाजप सत्ता म्हणती जॉब आहे पण अर्थव्यवस्थेत भारत सरकार 5 नंबर होतं. आता अर्थव्यवस्था 7 नंबरला आहे. भाजप काय करतं? डिजिटल इंडिया कुठं आहे? सर जसं आपण आता बघतोय की पूरग्रस्तांना मदत करताना आता आपण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे आपण पूरग्रस्तांना मदत करताना पवार साहेबांनी मदत केली. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने जे म्हणजे BJP सरकारने जी मदत केली त्याच्यावर त्यांनी तांदळाची मदत केली होती. तर त्याच्यावर त्यांनी फक्त स्वतःचे पोस्टर्स लावले आणि असे काही मॅक्झिमम म्हणजे त्यांना पुरेशी जाईल अशी काही त्यांनी मदत केली नाही. आता शहरी भागात बुलेट ट्रेन सुरू केली BJPने तर आम्हा शेतकऱ्यांचा त्याचा काहीच फायदा होत नाही. नुसतं BJPने आश्वासन काय दिलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच नाहीये. तर आमचा तिकडे एवढा मोठा खर्च बुलेट ट्रेन करते त्याचा आम्हाला काहीच उपयोग होत नाही. तर आमच्या गरीब मुलांचा तुम्ही फ्री पास करा त्यातून तुम्हाला काहीतरी आशीर्वाद मिळेल. नुसती आश्वासनं तुम्ही देऊ नका तर कोणतं तरी काम करून दाखवा. आता मॅडमने चांगला मुद्दा उपस्थित केला पण मी त्यांना सांगू इच्छितो हे जे सरकार आहे विकासाच्या बाबतीने काम करणारं सरकार आहे. तुम्ही जे सर्व नाव ठेवतात हे सर्व मान्य आहे परंतु तुम्ही हा 5 वर्षाचा कालावधी पाहिलाय का? 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचा विकास करण्याचा त्यांनी पूर्णतः प्रयत्न केलाय परंतु आपण एकाच बाजूने विचार करून नाही चालणार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजपा सरकारने माझ्या मताने मला वाटतं भाजपा सरकारने खूप चांगले निर्णय आपल्या कार्यकाळामध्ये घेतलेत. याच्या अगोदर सत्ता कुणाची होती? आज 70 वर्ष झाले काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत होते. मग त्यांना का तुम्ही प्रश्न नाही उपस्थित केले? आज ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी चांगला काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण. तुम्ही म्हणता राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्याचा पक्ष असा तसा परंतु का नाही देऊ शकले आजपासून आरक्षण? या भाजपा सरकारनेच आपल्याला मराठ्यांना म्हणा जे आरक्षणाची गरज होती ते प्रत्यक्षात भाजप सरकारने दिले. आणि पूरग्रस्तांना सुद्धा मदतीचं तुम्ही जाहिरातीचं जे म्हणताय ना भैया हॅलो ओके जाहिरातीचं जे तुम्ही म्हणताय ना जाहिरात फक्त एकाने नाही ते समजावं म्हणून केली पण एकानेच नाही सर्वांनी त्यामध्ये याची खंत आहे आम्हाला परंतु हे करायला नको होतं परंतु सगळ्यांनी त्यामध्ये केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने यासाठी त्यांचा निषेध असो परंतु भाजपाने या 5 वर्षात आपला कालावधी खूप चांगल्या पद्धतीने घालवलाय. माझी अपेक्षा आहे पुन्हा एकदा भाजपा सरकार या महाराष्ट्रात फडकवणार आपला झेंडा. हे सगळं घमासान सुरू आहे आणि युवक महाराष्ट्राच्या प्रश्नांबद्दल सत्ताधाऱ्यांच्या कामाबद्दल अगदी पोट तिडकीने बोलतात. विरोधक सुद्धा सत्ताधाऱ्यांना जाब विचारतायत. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर सुद्धा हे घमासान असं सुरू होणार आहे. कुठे जाऊ नका पहा फक्त की सत्ताधाऱ्यांनी केलेल्या कामांची जंत्री वाचून दाखवली पण खरंच 5 वर्षाच्या काळात इतकी कामं झाली आहेत जे ते सांगतायत. मला एकच सांगायचंय की जे 70 वर्षात काँग्रेसने पायाभरणी केली त्या पायाभरणीवरच या भाजपांची इमारत उभी राहते आहे. आणि अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचं आणि अख्ख्या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं फक्त भाजप सरकारने केलंय. विनोदाच्या तावडीतनं ही शिक्षण व्यवस्था सुटली पाहिजे. तेव्हा कुठं आजचा तरुण स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतः रोजगार मिळवेल आणि देश महासत्ता बनवेल. हे सरकार सांगतं की आम्ही
आम्ही रोजगार निर्माण केले. कुठे आहेत रोजगार? ग्रामीण भागातील लोक आज बस स्टॉपवरती तासन तास डबे बांधून उभा राहिलेले असते. कुणी काम देतं का काम? आज ही वेळ का आली? तर या सरकारमुळे. सर, आता जे दुष्काळाचा मुद्दा जे त्यांनी उपस्थित केला का नाही, तर मराठवाड्यात पाहिलं तर ह्यांना दुष्काळाचं नीटनेटकं निवारण करताना आल्यामुळं मराठवाड्यातल्या ऊसावर ह्यांनी बंदी घातली. म्हणजे स्वतःचं ह्यांचं नियोजन न झाल्यामुळं हे दुसऱ्याच्या माथ्यावरती फोडतात. आणि दुसरी गोष्ट, बारामतीच्या विकासाबद्दल त्यांनी सांगितलं की विकासाच्या बाबतीत राजकारण होतंय. तर राजकारण होत नाही. जर आपण तिकडून आलो भिगवणकडून, तर बारामतीत शिरल्यानंतर अजितदादांनी जे काही केलं ते डोळ्याचं पारणं फेडण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे ह्यांनी सांगितलं की TC कॉलेज असेल, VP कॉलेज असेल, जर आपण पाहिलं तर तिथं सुद्धा तितकीच विद्यार्थी शिकत आहेत. इथं पण तितकीच विद्यार्थी शिकत आहेत. तिथं अजितदादांची मुलं येऊन नाहीत शिकत आहेत. ते दादांनी फक्त गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी काढलेलं आहे. असं वेगळं काहीतरी यांनी सांगू नये. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आता म्हणत आहे की आम्ही भिगवणपासून पुढे आल्यावर बारामतीचा विकास बघा. तर आपला देश जर महासत्ता व्हायचा असेल तर आपल्याला फक्त बारामतीचा विकास करून चालणार नाही, तर पूर्ण देशाचा विकास करावा लागेल. मोदी हे तर मुमकिन आहे. बाहेरल्या इथून फक्त 10 किलोमीटर पुढे या तुम्ही, जेजुरी साईडला पाण्याची काय हालत आहे. यांची सत्ता हातात होती. जलमंत्री, मुख्यमंत्री, कृषी मंत्री इतके पद असताना तुम्ही फक्त 10 किलोमीटर पस्तर तुम्ही पाणी पोहोचू शकत नाहीये. तर पुन्हा कसं म्हणताय तुम्ही आम्हाला आणखी सत्ता द्या? म्हणून सांगतो, जर भाजप सरकार सत्तेत आणखी 5 वर्ष राहिलं तर मला विश्वास आहे 100% महाराष्ट्राचा विकास खूप चांगल्या पद्धतीने केला जाईल. बारामतीत बोललं जातं बारामतीत विकास झालाय, पण बारामतीत विकास नक्की बारामतीचा नाही झाला, त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विकास झालाय. आज पोरांना ऍडमिशन घ्यायचं असलं, ऍडमिशन भेटत नसलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं तळवळ चाटायला लागतात, तेव्हा ते ऍडमिशन देतात. त्यांच्याकडे 10 वेळा त्यांच्याकडे जायचं तेव्हा ते ऍडमिशन देतात. भाजप सरकारला एक प्रश्न विचारायचा आहे. भाजप सरकारची आर्थिक धोरणं पूर्णपणे कन्फ्यूज असल्यासारखे आहेत. एकीकडे म्हणतात मेक इन इंडिया, दुसरीकडे फॉरेन इन्व्हेस्टरला पायगाड्या घालतात. तुम्हाला नेमकं मेक इन इंडिया पाहिजे का फॉरेन इन्व्हेस्टर पाहिजे? दुसरी गोष्ट, बुलेट ट्रेन करा, नक्की करा, देशाला प्रगत करा, पण बुलेट ट्रेन कुठं पाहिजे? भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि भारताची राजनैतिक राजधानी दिल्ली ह्याच्यामध्ये असली तर आम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्ही बुलेट ट्रेन कुठं करताय? मुंबईमधून अहमदाबादला. का? आमच्या महाराष्ट्रातल्या मुंबईचे सगळे उद्योग तुम्हाला मुंबईला अहमदाबादला पळून न्यायचे म्हणून करताय. तिसरी गोष्ट, ऑटोमोबाईल सेक्टरचा जर विचार केला तर आतापर्यंत भारतामध्ये कधीही ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मारुती सुझुकी सारख्या कंपनीला आज 3,000 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागतेय. टाटांचा प्लांट बंद होतोय. महिंद्रा कंपनीनं 3,000 कर्मचाऱ्यांची कपात केलेली आहे. हे आर्थिक मंदीचं नाही तर कशाचं द्योतक आहे? आपण ऐकलं की दोन्ही बाजूंनी अत्यंत आक्रमकपणे सगळेजण मुद्दे मांडतायत. ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे तरुणांकडून जाणून घेऊयात की आज बारामतीचे काय प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी कोण योग्य आहे. सत्ताधारी म्हटले की बारामती शहराचाच फक्त विकास होतोय, तर मग पिंपरी चिंचवड, नवी मुंबई हे इथं सत्ता कुणाची होती? आधी दादांचीच होती. आणि दादांबद्दल 2 शब्द सांगायचे झाले तर, ज्याची छाती सिंहासारखी आहे, ज्याच्या मासलपेशी लोखंडी आहेत व ज्याचे स्नायू पोलादी आहेत, अशा सागराचा तळवा अवकाश भेदून जाण्याची ज्याच्यात धमक आहे, अशा सळसळत्या रक्ताच्या, सक्रिय मेंदूच्या आणि तडफदार हृदयाच्या नेतृत्वाची गरज आहे आज, आणि ते मुख्यमंत्री होणारच. दादा होणार की ताई होणार? दादा दादा कुठले? अजितदादा की ताई? ताई लोकसभेतच. आता विधानसभेत चालली चर्चा आणि सांगतात की 370 महाराष्ट्राची चर्चा करून आधी तुम्ही. राष्ट्रवादी काँग्रेसला जी गळती लागली आहे त्याबद्दल काय वाटतं? हे ईडीच्या चौकशा लागतात, त्यामुळे ती चौकशी थांबवण्यासाठी हे लोकांना पळवून नेतात. पळवून नेणारे सरकार, भाजप सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांतरण करत आहेत. ते कुठे गेलेत? तुमच्याच पक्षामध्ये गेलेत, हे विसरू नका. आणि ते दहशतीचं वातावरण झाले, हे विसरायचं कारण नाहीये. हे दहशत भाजपने फैलवले. आमच्या पक्षात का आलेत? त्यांना आमच्या पक्षाचं काम आवडलं म्हणून ती तुमच्या दबावाखाली होती, आमच्या पक्षात आले. सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूने अत्यंत घमासान अशी चर्चा आज या युवकांच्या न्यायालयात रंगली. आपण इथंच थांबतोय, पण तत्पूर्वी ऐकूयात न्यायाधीशांचा फैसला. या निमित्तानं एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे समोर आली की आजचा युवक मात्र खऱ्या अर्थानं अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहे. तो आक्रमक आहे, अभ्यासू आहे आणि खऱ्या अर्थानं त्याला जिज्ञासा आहे. त्याची जिज्ञासा
त्याच्यामधलं कुतूहल, त्याच्यामधली अभ्यासवृत्ती आपण जोपासूया आणि अपेक्षा बाळगूया की या युथ कोर्टाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक सक्षम असा सत्ताधारी आणि त्याहून सक्षम असा विरोधक निर्माण होईल. कारण ज्यावेळेला दोन्ही बाजू योग्य असतात त्याच वेळेला प्रगती होऊ शकते. या प्रगती आणि विकासासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि हे युथ कोर्ट या ठिकाणी संपलं असं जाहीर करतो.